श्री स्वामी समर्थ. मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही राशीनुसार जर दान केलं तर त्याचा खूप फायदा होतो. कारण राशीवर आपलं भाग्य पण अवलंबून असतं आणि राशीनुसार जर आपण काही वस्तू दान केल्या तर त्याचा जास्त आपल्याला फायदा होत असतो. बघा, 14 जानेवारीला मकर संक्रांती आहे आणि त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी बघा बरेचसे लोक दानधर्म करतात. मकर संक्रांतीच्या दिवशी दान करण्याला खूप महत्त्व आहे आणि मी नेहमी सांगते, आपण अशा शुभ दिवशी दान करायला पाहिजे. कारण दानामुळे त्याच्यामध्ये सुद्धा खूप फायदा आपलाच होतो. दान वस्तू केल्यामुळे आपल्याला पुण्यामध्ये भर पडते, पितृदोष नाहीसा होतो आणि आपण जी काही सेवा करतो त्याचा आपल्याला त्वरित फळ मिळतं. तर त्यामुळे राशीनुसार तुम्ही दान केलं तर त्याचा आपल्याला जास्त फरक पडत असतो. मकर संक्रांतीच्या दिवशी जी माणसं दान करतात त्या वस्तू सूर्य त्यांना जन्मामध्ये अनेक पटीने देत असतो. तर त्याच्यामुळे बरेच लोक बघा मकर संक्रांतीच्या दिवशी दान करतात. तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. कोणी रक्तदान करतं, कोणी वस्त्रदान करतं, कोणी अन्नदान करतं. मी नेहमी सांगते, यथाशक्तीने दान करा. असं काही नाही आहे की त्याने 500 रुपयाचं दान केलं आणि मी 10 रुपयाचं दान केलं म्हणून माझ्यावर देव प्रसन्न होणार नाही, असं बिलकुल नाही आहे. तुम्ही जे काही दान करताय ते तुम्ही मनापासून करा, अगदी स्वतःच्या इच्छेने करा. उगाच नाही द्यायचं पण काहीतरी द्यायचं म्हणून कोणीतरी सांगितलंय म्हणून द्यायचं असं अजिबात करू नका. 1 रुपयाची जरी गोष्ट असेल तरी तुम्ही अगदी मनापासून आणि गरजूंना दान करा. सत्पात्री दान करा. ज्याला गरज नाही त्यांना दान करून काही उपयोग नाही. तर त्यामुळे बघा, या दिवशी तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी दान करायच्या असतात. आपण सुगड पूजन करतो बघा, तर त्या सुगडामध्ये तांदूळ, उसाचे तुकडे, कसरा, बोरं आणि इतर काही वस्तू घालून सुगडसुद्धा आपण दान करत असतो. सवाशिणींनासुद्धा दान करतो. सुगडसुद्धा पूजन कसं करायचं याचा प्रत्यक्ष व्हिडिओसुद्धा मी नक्की वेळेआधी तुमच्यासाठी नक्की आणेन. तर मकर संक्रांतीच्या दिवशी बघा, सूर्य हा धनु राशीमधून मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो. तर त्यामुळे त्याला मकर संक्रांती असं म्हटलं जातं. या दिवशी आपलं भाग्य उजळण्यासाठी आणि या राशीनुसार काही उपाय करायचे आहेत. आणि या उत्तरायणात राशीनुसार दान केल्यामुळे लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होत असते आणि मग आपल्याला म्हणजे कसली अडचणी येत नाही. म्हणजे संकट जे आहेत, दुःख आहेत आपल्या नशिबात लिहून ठेवलेले, तर ते बऱ्यापैकी कमी होतात. कारण बघा, माणूस आहे आपण. माणसाच्या आयुष्यामध्ये सुख दुःख येत असतात. पण अगदी दुःखाने भरलेले जर आयुष्य असेल तर मग आपल्याला कसलीही इच्छा होत नाही. आपण जे कष्ट करतो ते सुद्धा आपण सोडून देतो. तर त्यामुळे काही उपाय केले तर आपल्याला आयुष्यामध्ये दुःख कमी येतात आणि आलेले दुःखसुद्धा आपण चुटकीसरशी पळवून लावतो. तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला राशीनुसार दान कोणतं करायचं ते सांगते. तर पहिली रास आहे मेष रास. तर या राशीचं स्वामी जो आहे तर तो मंगळ आहे. तर त्यामुळे संक्रांतीच्या दिवशी मेष राशीच्या लोकांनी इच्छापूर्तीसाठी तीळ दान करायचे आहे. यासोबतच एखादा गोरगरीब असेल तर त्यालासुद्धा तुम्ही तीळ दान करू शकता आणि सोबत काहीतरी तुम्ही पैसे पण द्या. कारण बघा, फक्त तीळ दान करून तिळाचा उपयोग त्यांना होईल असं नाही आहे. अगदी थोडेसे का होईना, तुम्ही मूठभर का होईना त्यांना तीळ दान करा आणि सोबत तुम्ही काहीतरी पैसे पण देऊ शकता. 11 रुपये, 21 रुपये अशा प्रकारे. पण मुख्यतः आहेत ते तीळ आहेत, एवढं लक्षात ठेवा. यानंतर वृषभ राशीच्या लोकांनी त्यांचा राशीचा स्वामी जो आहे तर तो शुक्र आहे. तर या राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी लोकरीचे जे कपडे आहेत ते दान करू शकतात आणि सोबत तीळ दान करायचे आहेत. तुम्ही अगदी मूठभर तीळ द्या चालेल आणि सोबत लोकरीचे कपडे. आता बघा, थंडीचे दिवस आहेत, तुम्ही ब्लँकेट वगैरे दान केलं किंवा बघा आपण बघतो सिग्नलला बरीच मुलं लहान असेच उघड्यावरच असतात. स्वेटर, सॉक्स काहीतरी त्यांना दान करण्याचा प्रयत्न करा. यानंतर मिथुन राशीचा स्वामी हा बुध आहे. तर त्यामुळे मिथुन राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी हिरवे कपडे, त्यानंतर सोबत तीळ द्यायचं आहे आणि यासोबतच हिरवं इतर कुठलं तरी वस्त्र, म्हणजे तुम्ही कपडे म्हणा किंवा हिरवी तुम्ही डाळसुद्धा दान म्हणून करू शकता. यानंतर पुढची रास आहे कर्क रास. कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे. त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी या राशीच्या लोकांनी साबुदाणा आणि लोकरीचे वस्त्र दान करायचे आहे. ठीक आहे. यानंतर सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे. त्यामुळे मकर राशीच्या दिवशी या राशीच्या लोकांनी गहू, लाल कापड, लाल फूल, गूळ, सोने तर आपण दान नाही करू शकत, कारण बघा सोन्याचे भाव आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. त्यानंतर
तांबे म्हणजे बघा तांब्याचं एखादं भांडं तुम्ही दान करू शकता, चंदन दान करू शकता, ठीक आहे. त्यानंतर पुढची रास आहे कन्या. कन्या राशीचा स्वामी आहे बुध. तर त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी या राशीच्या लोकांनी ग्रहानुसार तेल, उडदाची डाळ आणि तीळ दान करायचं आहे. तीळ हे पांढरे तीळ मी सांगते, ठीक आहे. पांढरे तीळच संक्रांतीच्या दिवशी दान करायचं आहे. यानंतर पुढची रास आहे तूळ रास. तूळ राशीचा स्वामी शुक्र आहे. या राशीच्या लोकांनी तेल, त्यानंतर वस्त्र आणि तांदूळ यापैकी काहीही दान करा. जमल्यास शक्य असेल तर सगळंसुद्धा दान करू शकता. यानंतर वृषभ राशीचा स्वामी आहे मंगळ. त्यामुळे गरजूंना, गरिबांना तांदूळ, खिचडी किंवा कोणताही एक धान्य तुम्ही दान करायचं आहे. यानंतर बघा पुढची रास आहे धनुरास. धनुराशीचा स्वामी आहे गुरु. त्यामुळे या राशीच्या लोकांनी तीळ आणि हरभऱ्याची डाळ आहे तर ती दान केल्यामुळे त्यांना विशेष लाभ होऊ शकतो. यानंतर मकर रास. मकर राशीचा स्वामी शनी आहे. तर त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी या लोकांनी तीळ, तेल यासोबतच काळे वस्त्र आहे तर ते दान करू शकतात. यानंतर कुंभ. कुंभ राशीचा स्वामी देखील शनी आहे. तर त्यामुळे या राशीच्या लोकांनी तीळ, त्यानंतर वस्त्र, कंगवा आणि अन्नदान, काही अन्नदान ते करू शकतात. यानंतर मीन रास. मीन राशीचा स्वामी गुरु आहे. त्यामुळे मीन राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी मध, केशर, हळद आणि पिवळे वस्त्र यापैकी काहीही दान करू शकतात. तर बघा या काही गोष्टी आहेत, या आपल्याला राशीनुसार दान करायच्या आहेत. याशिवाय असं पण करू शकता की ठीक आहे, तुमच्या राशीला मी आता सांगितलं आहे की काय दान करायचं आहे. या व्यतिरिक्त पण तुम्हाला काही दान करायचं असेल, अन्नदान, वस्त्रदान, तुम्ही काही दान करू शकता. असं काही नाही की या राशीचं हेच असल्यामुळे फक्त तुम्ही तेच दान करायचं आहे. पण या व्यतिरिक्त तुम्ही बघा थंडीचे दिवस आहेत तर गोरगरिबांना तुम्ही वस्त्रदान म्हणून करू शकता. अन्नदान तर नेहमीच चांगलं असतं. अन्नामध्ये बघा मग तुम्ही खिचडी दान करू शकता. तुमच्या घरी खिचडी शिजवायची आणि ती तुम्ही दान म्हणून देऊ शकता. किंवा एखाद्या दुकानातून 10-15 वडेपाव घ्या, ते तुम्ही दान करू शकता. तुम्ही काहीही म्हणा, जे लोकांना गरजेचं आहे ना तर ते तुम्ही दान करू शकता. आता बघा ते लोक रस्त्यावर राहतात, गरीब लोक, तर त्यांच्यामुळे तुम्हाला एखादी ताडपत्री किंवा म्हणजे वरती प्लास्टिक कवर वगैरे आहे तर ते द्या. म्हणजे बघा या गोष्टी आहेत ना, दान केल्यामुळे वाया जाणार नाही. जी त्यांची गरज आहे ती समजून घेऊन त्यांना जर आपण दान केलं तर ती वस्तू ते नक्की वापरतात आणि त्या गोष्टीचा त्यांना फायदा झाल्यामुळे कुठेतरी त्याचं पुण्य आपल्याला मिळत असतं. आपल्या दानाचे पुण्य आपल्याला मिळत असतं. तर बघा राशीनुसार कुठल्या गोष्टी दान करायच्या आहेत ते मी तुम्हाला सांगितलं आहे. नक्की दान करा. आपल्या आयुष्यामध्ये दानामुळे खूप मोठे बदल घडत असतात. अगदी आपल्या कमाईतला खारीचा वाटा जरी आपण कोणाला तरी दिला दान म्हणून तर नक्कीच 100% लाभ आपल्याला होत असतो. तर मकर संक्रांतीच्या या राशीनुसार कुठल्या गोष्टी अर्पण करायच्या आहेत, अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामी माझे गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.